शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करायची म्हणल्यानंतर पावला गणेश नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार असं म्हणायचं. असं करत असताना तुमची 14 कोटी पावलं पडतात आणि 14 कोटी पावलापैकी जर 13 कोटी तुमचा जप झाला तर नर्मदा माई तुमच्या पुढं साक्षात उभी राहते. रात्री झोपला की सकाळी तो निघून जातो. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसार. हे पुढचं वेगळे, पण एक दिवस राहिला का नर्मदा माई एका ठिकाणी थांबून देत नाही. लय भाग्यवान माणसं असतात तेच नर्मदेच्या काठाला थांबतात. नमस्कार महाराज, आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्याला माहिती अशी पाहिजे होती की नर्मदा परिक्रमा लोक करतात, तर नर्मदा परिक्रमाचं महत्त्व आणि ती सुरुवात कुठून करायची ते सांगाल का मला? आधी पहिलं तुमचं नाव सांगा. शंकर महाराज उंडे, आळंदी देवाची, तालुका राजगुरुनगर, खेड, जिल्हा पुणे. हां, तर सुरुवात कशी करायची? सुरुवात ओंकारेश्वर पासून करतात. 2 ज्योतिर्लिंग आहेत. पलीकडे गंगेच्या उत्तर तटावर ओंकारेश्वर आहे आणि दक्षिण तटावर ममलेश्वर आहे. बरोबर. तर संकल्प सोडायचा असतो, चम्मन करायचा. परत आहे ना नर्मदा परिक्रमा सुरू झाली की परत तुम्ही दाढी केस कापायचे नाही, परत परिक्रमा पूर्ण होईपर्यंत. संकल्प सोडल्यानंतर कन्या भोजन करायचं. कन्या भोजन झालं की तुम्ही तिथं थांबू शकत नाही. तिथून तुमची परिक्रमा तिथून 10-12 किलोमीटर कुठेही जाऊन थांबू शकत. पुढं टोकसर आहे 12 किलोमीटर, तिथेही थांबू शकता. मग तुमची सुरुवात झाली, तिथं थांबू शकत नाही. नर्मदा परिक्रमाचं महत्त्व काय आहे ते सांगा. नर्मदा परिक्रमा कपिल मुनींनी 36 वर्ष केलेली आहे. टेंबे स्वामींनी 12 वर्ष केलेली आहे आणि सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमेचे 2-3 प्रकार आहेत. बिडकर महाराजांनी केली तर 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस केली. स्वतः हाताने स्वयंपाक करायचा, कोणाच्या हातचं खायचं नाही. त्याला नर्मदा परिक्रमा शास्त्रशुद्ध म्हणतात. बनी बनाई जेवण असतं आश्रमात, ती 2 नंबर झाली. आणि शिदा सामुग्री, कुठे खायचं नाही, नर्मदेचं स्नान करायचं, नर्मदेचं पाणी प्यायचं, नर्मदेमध्ये थुंकायचं सुद्धा नाही, कपडे धुवायचे नाही, फक्त पिळायचे कपडे, साबण लावायचे नाही, असं नर्मदेचं मिळतं. नर्मदा माईची वाहन आहे मगर आणि नर्मदा माईची उत्पत्ती शंकराच्या घामापासून झालेली आहे. त्याला हिंदीमध्ये पशिना म्हणतात. नर्मदा माई एवढी सुंदर होती की 10,000 वर्षे स्वर्गात तपश्चर्या केल्यानंतर सगळ्या देवदेवतेला, ऋषी मुनींना तिचा हेवा वाटायला लागला. ते खाली आली. भार झाल्यानंतर खाली बोलावलं भगवान शंकरांनी. खाली बोलावल्यानंतर इतकी सुंदर होती की सगळे आहे ना ऋषी मुनी म्हणायला लागले आम्हाला तिच्याबरोबर लग्न करायचं. भगवान शंकर म्हणले उसको ढूंढलो, तर ती इथं दिसायची, परत 2 किलोमीटरवर दिसायची, पुढं दिसायची. असं 2,500 वर्ष झालं. त्याच्यानंतर मग ती कोणालाच भेटत नाही, सगळे कंटाळले. आणि नंतर भगवान शंकरांनी सांगितलं वर माग. तिने वर मागितले, गंगामाई 1 नंबर श्रेष्ठ, 2 नंबर मी श्रेष्ठ पाहिजे. माझ्यावरचे दक्षिण तटावरचे लोक पितृलोकात गेले पाहिजे आणि उत्तर तटावरचे लोक स्वर्गलोकात गेले पाहिजे. आणि माझ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर त्याचं 7 जन्मकृतम पापम, 7 जन्माचं पाप नष्ट झालं पाहिजे. त्याच्यानंतर भगवान शंकरांनी तिची पूजा केली आणि तिला रेवा सागरमध्ये सोडलेले आहे. आणि रेवा सागरमध्ये नर्मदा परिक्रमा करताना गंगा नर्मदा माई ओलांडायची नाही, नावेत बसायचं आणि पलीकडे तटावर जायचं. पलीकडे तटावर गेल्यानंतर कन्या भोजन करायचं. परत उत्तर तट सुरू झालं. उत्तर तट सुरू झाल्यानंतर सगळे तीर्थ करत करत 1000 मंदिरं भगवान शंकराचे नर्मदेच्या काठाला आहेत दोन्ही तटावर. आणि पुढे गेल्यानंतर अमरकंटक लागतं, तिथे मा की बगी आहे. तिथून फिरून आल्यानंतर तिथून 900 किलोमीटर ओंकारेश्वर आहे. आणि तिथं आल्यानंतर परत कन्या भोजन करायचे. नर्मदा परिक्रमा समाप्ती. नर्मदा परिक्रमा करताना लोक म्हणतात की अश्वत्थामाचं दर्शन होतं किंवा नर्मदे मातेचं दर्शन होतं. हे कितपत खरं आहे किंवा तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? 100% खरं आहे. जे भाग्यवान असन, ज्याची साधना परिपक्व झालेली असन, त्यालाच अश्वत्थामा भेटतो, कुणालाही भेटत. नर्मदा माई सुद्धा तशी कोणत्या रूपात दर्शन देईन सांगता येत नाही. कन्या रूपात दर्शन देते, वाघ येऊन पुढं उभा राहणार, ते आपल्याला कळणार नाही कुठल्या रूपात आली ती. सर्प येऊन उभा राहणार बुडाफाना करून. माझ्यासमोर उभे राहिलेले ते हात जोडायचे, नर्मदे हर म्हणायचे, ते बघायचे आपल्याकडे एकदम कृपादृष्टीने, ते निघून जायचे. तुम्हाला आलेले अनुभव? मला आलेला अनुभव, आता मला आश्रमात राहिल्यानंतर असं रस्ता चुकला, आता कुणाला विचारायचं, इथे एकही माणूस नाही, पण असं मनात आपण आणायचं ह्या रस्त्याने जाऊ, बरं बघू हा रस्ता तर खरा ठरला जातो तोच रस्ता. तर असं कोण सुचवतं? तर नर्मदा माईच सुचवते असं हा रस्ता ह्या रस्त्याने जाऊन. परिक्रमा करताना तुम्हाला आलेले अनुभव? मला आलेला अनुभव, तब्येत बिघडली, कोणच नाही. आश्रमात गेलो तर म्हणलं मुझे भोजन नहीं करने का, तो बोले ऐसा ही सो जाएगा. तो आप मुझे सोने का है.
तो कमरा दे दो बोले, कमरा नहीं बोले, इधर भी सोता है सब लोग. तर मी असाच झोपलो. मला झोप येण्यात एक माणूस आहे ना 11:15 वाजता आला आणि बोले मेरा भक्त ऐसा सो गया है, नर्मदा मैया ने मुझे भेजा है, 2 रोटी और सब्जी लेके आया. मी घाबरलो जरा सुरुवातीला. आश्रमात कोणच नाही, मी एकटाच झोपलेलो. तर दरवाजा उघडला, तो माणूस म्हणला म्हणजे नर्मदा मैयाने भेजा आहे. मी जेवलो, झोपलो आणि सकाळी उठलो. त्याच्यानंतर पुजारी 5 वाजता आला. तर क्या कोई डरबीर नाही लगा, नाही नाही असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी गेलो पुढं. अजून काय अनुभव? अजून अनेक ठिकाणी असे मोठे मोठे सर्प दिसले. बरोबर. ते असे बघायचे, एकदम असे मोठे डोळे वगैरे, घाबरायचं नाही. ते असे फणा करून उभे राहायचे, हात जोडायचे, भगवान शंकराचं स्मरण करायचं, पुढे जायचे. ते काय करायचे नाही, आपल्याकडे बघायचे. हे सुद्धा नर्मदेचं चमत्कारच. अश्वर दिसले, वाघ दिसले, ते काय नाही, आपल्याकडे बघायचे आणि पुढे जायचे. नर्मदा परिक्रमा करताना एक झाडी म्हणून लागतं, शूळपाणीची. हा शूळपाणी, त्याच्याबद्दल काय सांगाल? शूळपाणीच्या झाडी आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. शूळपाणीच्या झाडीचं आता ते सरदार सरोवर झाल्यापासून ना त्याचं सगळं पहिलं सगळं पाण्यात गेलेलं आहे. बरोबर. तर तिथे पूर्वी असं लुटायचं सगळं. नर्मदा माईच सगळं हरण करायचं. आरती म्हणजे हरण करणे. त्याला मोकळं करायचं, काहीच त्याच्याजवळ ठेवायचं नाही उपाधी. त्याचे कपडे बिपडे सगळे काढून घेणार एकदम. ते नर्मदा माईच त्या लोकांना सांगायचे. ते आम्ही नर्मदा मातेचे म्हणले पार्षद आहोत, म्हणजे लूट करणारे, आम्हाला सब नीचे रख दो. आणि पुढे गेले की दुसरे द्यायला तयारच असतात. हे नर्मदा माईचीच कृपा आहे. बरोबर. पैसे सगळे तुमच्याजवळ काहीच ठेवणार नाही, अंगावरचे कपडे सोडून. बरं, नर्मदा परिक्रमा करताना घरच्यांची परमिशन लागते, बरोबर? तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे मला तर काय माझ्या पुढे कोणाला विचारायचं नव्हतं. ज्ञानोबाराच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि नर्मदा परिक्रमाला चाललो. माझी नर्मदा परिक्रमा चांगली सुखरूप होऊ द्या अशी मी विनंती केली. मला काही कोणाला विचारायचं नाही. मी काही डबल ग्रॅज्युएट झालेलं नाही, म्हणजे लग्न नाही झालेलं. त्याच्यामुळे दुसरं कोणी नव्हतं कोणाला विचारायचं. बाकी काय विचारायचा प्रश्न नाही. आई वडील वारलेले आहेत, दुसऱ्याला कोणाला विचारायचा प्रश्न संबंधित नाही. गुरुजीला विचारलं फक्त. आमचे सद्गुरू काका महाराज आहेत, त्यांना म्हणलं मी नर्मदा परिक्रमाला जातोय, जा म्हणले. त्यांचा आशीर्वाद मिळाला. बिडकर महाराजांचे अनुभव काय सांगाल तुम्ही? नर्मदा परिक्रमा त्यांनी बिडकर पण केली. महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली. एक पंचा होता, एक कौपिन आणि वर अंगावर एक पंचा. बिडकर महाराज असं पायात चप्पल नाही, पायातून रक्त वगैरे निघायचं आणि जिथे जिथे त्यांना 8-8 दिवस जेवायला नाही मिळायचं. त्याच्यानंतर नर्मदा आता जाणार बिडकर महाराज या अवस्थेत नर्मदा माईनी मटक्यामध्ये दूध आणून दिलं आणि दूध प्यायल्यानंतर नर्मदा माई बिडकर महाराज दूध पेईपर्यंत उभ्या होत्या आणि त्यांना चांगलं वाटलं, अरे मला कोणी दूध दिलं. नर्मदा माईने त्यांच्याकडे पाहिलं आणि ते गुप्त झाल्या. हा एक अनुभव बिडकर महाराजांचा. दुसऱ्यानंतर लई थंडी वाजत होती बिडकर महाराजाला. असे पाय वर करून बसले, असे हात करून, आणि त्यांच्या शेजारी वाघ बसलेला आणि पाठीमागून नागाने फणा धरलेला आहे आणि ते असे हात करून पुढे शकतात. हा एक त्यांचा अनुभव आहे. दुसरा अनुभव, त्यांना आता अजगर गिळणार, नर्मदा माईने त्यांचा असा हाताला धरलं, लांब गोडीत नेला, असं बोट केलं. ह्याच्यापासून तुला भीती होती. नर्मदा माई नाहीशी झाली. हे बिडकर महाराज, सद्गुरू बिडकर महाराजांचे अनुभव आहेत. नर्मदा परिक्रमा करताना तुम्हाला आलेल्या काही अडचणी किंवा तुम्हाला झालेली मदत त्याबद्दल काय सांगाल? तिकडचे लोक असे सांगतात, आप बडे भाग्यशाली है, हम इधर का है, हम ये कर नहीं सकता, आप करताय. रस्त्याने तुम्हाला काही देणार, एकदम परिग्रह करायचं नाही, संग्रह करायचा नाही. पैसे देणार, कपडे देणार, घ्यायचे. आपल्याला नसले लागत ते घ्यायचे नाही, हात लावायचे नाही त्याला. त्याच्यानंतर कुठलीच अडचण येऊन नर्मदाबाई अडचण येऊन देत नाही. काही इतके गरीब माणसं असतात, त्यांची खायची अडचण, पण परिक्रमावासी आले की त्यांना ती जेवायला घालतात. ही पण त्यांच्याकडे ती दिवाळी असते. हा, दिवाळी सणासारखं. हो, ही पण त्यांची इतकी परिस्थिती गरीब असते तरी पण ते उपाशी झोपून देत नाहीत. ही सुद्धा नर्मदा माईची कृपा आहे. आपल्या इकडची महाराष्ट्रातली लोक तिकडे आहेत का, की सगळी? भरपूर आहेत. आपल्या इकडच्या लोकांनी खूप आश्रम बांधलेले आहेत. त्याबद्दल सांगा, आश्रमाबद्दल सांगा काहीतरी. आश्रमात असा नियम आहे की श्रम केले. आश्रमात आहे ना कुठलाही माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे. आश्रमात आहे ना, आश्रम कुणावर चालतात? भक्तावर चालतात. लोक आश्रमाला मदत करतात आणि कुठलाही परिक्रमावासी माणूस आला की त्याला उपाशी झोपून द्यायची नाही, झोपून देत नाहीत. ही नर्मदा माईची कृपा आहे. कुणी ना कुणी मदत करतं आणि त्याला आहे ना भात आमटी खवायना, खिचडी खायला घालतात. रात्री झोपला की सकाळी तो निघून जातो. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी या राहती,
तैसे असावे संसार हे पुढचं वेगळे. पण एक दिवस राहिला का नर्मदा माई एका ठिकाणी थांबून देत नाही. लय भाग्यवान माणसं असतात तेच नर्मदेच्या काठाला थांबतात, तसे थांबून पण देत नाही. पण नर्मदा परिक्रमा करताना तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक भेटले, म्हणजे कुठल्या जातीचे बोलतात थोडक्यात? सगळ्या जातीतली, अमेरिका, रशिया, केरळ, मद्रास, कोइंबतूर, सगळ्या भाषेतले लोक भेटले. काही नाही ना का अजिबात हिंदी मराठी काही कळायचं नाही, ते इंग्लिश पहिली बोलायचं. आम्हाला इंग्रजी कळायची नाही. सगळ्या प्रकारचे मोठे श्रीमंत, गरीब नाही. हा जो लोकांचा भ्रम आहे ना की याला काही काम नाही वगैरे नर्मदा परिक्रमा करतो, असं नाही. लय भाग्यवान असून तोच नर्मदा परिक्रमा करू शकतो, कुणाचंही काम नाही. बरं, गाबाळ्याचे काम नाही. नर्मदा परिक्रमा करताना 3 प्रकार आहेत म्हणतात. एक एसटीन करता येते, रोडनी करता हो, येते, रोड. त्याबद्दल सांगा मला जरा. रोडनी केलेले लांब पडतं, पण कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बरोबर. मग ते किती वेळ लागतो तरी? 15 दिवस. 15 दिवसात. त्याच्यानंतर दुसरी परिक्रमा वाटेनी करतात. 4 नर्मदेच्या काठाने, आणि एक करतात नर्मदेच्या काठाकाठाने. काठाने. त्याला 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस लागतात. 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस ही शास्त्रशुद्ध परिक्रमा आहे. बरोबर. आणि अशी वर्षाची करतात, 4 महिन्याची, 3 महिन्याची. आता एक मुलगी होती मुंबईतली, तिची नवा काळला मुलाखत आली होती. तिने 87 दिवसात परिक्रमा केली. ती 80 किलोमीटर रोज चालायची. तर नियम असा आहे बा, फिरणं वेगळं, नर्मदा परिक्रमा वेगळं. हे फिरणं झालं म्हणजे मागं लागल्यासारखं काही. शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करायची म्हणल्यानंतर पावला गणेश नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार असं म्हणायचं. असं करत असताना तुमचे 14 कोटी पावलं पडतात. आणि 14 कोटी पावलापैकी जर 13 कोटी तुमचा जप झाला तर नर्मदा माई तुमच्या पुढं साक्षात उभी राहते. बरोबर. लोकांना काय सांगाल तुम्ही, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय तुमचं हे काय सांगा, सूचना काय द्याल? नर्मदा परिक्रमा करताना नर्मदेमध्ये स्नान करायचं, नर्मदेचंच पाणी घ्यायचं. नर्मदा सारखी दिसली पाहिजे आपल्याला. आणि नर्मदेमध्ये स्नान करता थुंकायचं सुद्धा नाही. की आई आहे, पोहायचं नाही, आईला लाता मारल्यासारखं. साबण लावायचे नाही, कपडे धुवायचे नाही. नर्मदेचं वाहन हे मगर आहे. मगर जरी दिसली तरी हा सुद्धा नर्मदा माईचा चमत्कार. मगरही दिसत नाही सहसा. आणि एक अमेरिकेचा माणूस आहे ना, नर्मदेमध्ये पोहत होता. तर नर्मदेमध्ये पोहायचं नसतं, फक्त 3 डुबक्या मारायच्या आणि वर निघायचं. तर त्याला पोहत असताना मगरीने असं उचालं फाडलं आणि वर फेकलं एकदम. तर लाल जरत पाणी झालं होतं. म्हणजे नर्मदा माईमध्ये पोहायचं नाही. नर्मदा माई ही आई आहे, आईला लाता मारायचं नाही. पोहणं म्हणजे लाता मारणे पाण्याला. तर नर्मदा माईमध्ये गेल्यानंतर असे चमत्कार घडतात. आणि नर्मदेचं वाहन काय आहे? मगर आहे. मगर दिसली तुम्हाला, मला दिसलेली मगर दिसती पाण्यामध्ये. भाग्यवान आहेत त्यांना दिसत. हा भाग्यवान आहे, त्यांना कुणालाही दिसत नाही. ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.